सादर करताना विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इतिहास सांगतो। चीन देशाच्या हुबेई शहरामधून नीट ऐकून घ्या। चीन देशाच्या हुबेई शहरामधून कोरोनाचा एक विषाणू बाहेर निघाला आणि अवघ्या 3 महिन्यात संपूर्ण भारतात पसरून गेला। प्रत्येक घरातून 2-2 प्रेत जात होती। प्रत्येक घरातला एक माणूस मरत होता। सक्का मुलगा आईच्या प्रेताला हात लावत नव्हता। कोणी नातेवाईक प्रेताला हात लावत नव्हते। ॲम्ब्युलन्सची वाट पाहत होते। अशात एक 11 वर्षाचा मुलगा होता। त्याची आई वारली। ती आईला हात लावू नको, तुला कोरोना होऊन जाईल म्हणून त्या मुलाला सगळ्यांनी घरात कोंडून दिलं। त्या मुलाने खिडकीचं दार उघडलं, हातात खिडकीचे गज घेतले आणि आईच्या प्रेताकडे पाहून कविता गायली। नको नको जाऊ आई, कसा मी राहू आई। नको नको जाऊ आई, कुठे मी पाहू आई। तू फांदी ग फुलांची, तू आई ग मुलांची। तू फांदी ग फुलांची, तू आई ग मुलाची। तू आई ग बाळाची, तू आई ग, तू पापणी ग डोळ्याची, तू आई ग बाळाची। नको नको जाऊ आई, तुला कुठे पाहू आई। नको नको जाऊ आई, कसा मी राहू आई। तू तवा ग भाकरीचा, तू तवा ग भाकरीचा, तू रवा ग साखरेचा, तू थेंब ग मधाचा, तू रस ग उसाचा। तू तवा ग भाकरीचा, तू रवा ग साखरीचा, तू थेंब ग मधाचा, तू रस ग उसाचा। कसा स्वाद घेऊ आई, तुला कुठे पाहू आई। नको नको जाऊ आई, तुला कुठे पाहू आई। तू आई ग बाळाची, तू सावली ग झाडाची। तू आई ग बाळाची, तू सावली ग झाडाची। तू मावली ग जगाची, तू पावली ग घराची। गीत तुझे गाऊ आई, किती किती गाऊ आई। नको नको जाऊ आई, तुला कुठे पाहू आई। तू जळते ग आई, तू पळते ग आई, तू रडते ग आई, तू जळते ग आई। ती तुला नको नको जाऊ आई, तुला कुठे पाहू आई। तू हिरा ग हाराचा, तू हिरा ग हाराचा, तू झिरा ग नदीचा, तू माठ ग पाण्याचा, तू स्वर ग गाण्याचा। किती किती गाऊ आई, तुला कुठे पाहू आई। नको नको जाऊ आई, तुला कुठे पाहू आई।